ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमद्भागवत सत्संग आणि काल आपण सगळ्यांनी ऐकलं होतं ज्यामध्ये की भगवान श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती या दोन्हीचं अत्यंत सुंदर व्यवस्थित असं वर्णन करून सांगतात। ज्यामध्ये सद्यमुक्तीचं वर्णन केलं होतं की ते संत महापुरुष कशा कशा प्रकारे प्राण त्याग करतात आणि शेवटी आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होतात। आणि यानंतर क्रममुक्तीचंही वर्णन केलं होतं की ते योगीजन ज्यांना तत्काळ मोक्ष नकोय असे ते योगीजन काय करतात, त्या ठिकाणी प्राण त्याग करत असताना ते सोबत आपल्या इंद्रियांना घेऊन चालतात आणि त्या आकाशामध्ये गमन करणारे, ब्रह्मांडामध्ये गमन करणारे जे महान योगीजन आहेत, जे की अष्टसिद्धीने युक्त असणारे, स्वच्छंद विचरण करतात, ज्यांना ब्रह्मांडामध्ये कुठेही जाण्या येण्यास काही कसली रोकटोक नसते, अशा प्रकारचे सगळे योगीजन जे आहेत त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारे क्रममोक्ष मिळतो, क्रममुक्ती मिळते, तर याचं सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी आपण ऐकलं होतं। तर याचबरोबर दुसरा अध्याय, या दुसऱ्या स्कंधाचा दुसरा अध्याय काल आपला संपला होता। तर आता तिसऱ्या अध्यायामध्ये या ठिकाणी श्री भगवान शुकदेवजी महाराज सांगतात की राजन, श्री शुक उवाच एवमेतन्निगदितं पृष्टवान् यद्भवान् मम नृणां यन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणां। हे राजन, तू मला
मला जे प्रश्न विचारले होते आतापर्यंत, तू जे काही मला विचारलं तर त्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. तू काय विचारलं होतं की बुद्धिमान माणूस मरताना त्याने काय करावं, मरणासन्न व्यक्तीचं काय कर्तव्य आहे, हा प्रश्न राजाने विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुला मी त्या ठिकाणी दिलं. मग अशाच प्रकारे बघा, आपण त्या ठिकाणी सांगितलंय ना की ज्या व्यक्तीला मोक्ष पाहिजे आहे तर त्याच्याकरता हे असं असं सगळं केलं जातं. नंतर त्याला या क्रमाने म्हणा अथवा सद्य तात्काळ म्हणा, दोन प्रकारचा हा मोक्ष मिळून जातो. परंतु काही असे साधक असतात, साधना करतात, तपस्या करतात, पूजा करतात, परंतु त्यांना मोक्ष नको असतो. त्या मोक्षाच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काहीतरी फळ पाहिजे असतं आणि ते फळ प्राप्त करण्याकरता अनेक कामना असतात ना जगात. किती अनगिनत कामना आहेत. मोक्ष तर सोडा, आपण अनगिनत बाकीच्या सगळ्या किती कामना आहेत. तर या सगळ्या कामना पूर्ण करण्याकरता या शास्त्रामध्ये काही उपाय आहेत का हो, असं जेव्हा प्रश्न करेल भगवान श्री शुकदेवजी महाराजांना वाटलं की राजाला वाटेल असा प्रश्न येईल, त्याच्यामुळे आधीच त्यांनी उत्तर देऊन टाकलं की अनेक कामना. तर अनेक कामनानुसार अनेक प्रकारच्या देवतांची उपासना केली जाते आणि त्या अनेक प्रकारच्या उपासनांची अनेक फळं, अनेक प्रकारची त्यांची क्रियापद्धती आणि त्या सगळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट उपासना कोणाची आहे याचं आता या अध्यायामध्ये वर्णन करतात. तर या ठिकाणी भगवान श्री शुकदेवजी सांगतात की राजा, ज्या व्यक्तीला ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतिम इंद्रमिंद्रिय कामस्तु प्रजा कामः प्रजापती. ज्या व्यक्तीला काय पाहिजे, ब्रह्मतेज पाहिजे, अत्यंत तेज वाला पाहिजे, मुखमंडलही तेजस्वी पाहिजे, वाणी पण तेजस्वी पाहिजे आणि आपलं सगळंच काही अत्यंत तेजस्वी पाहिजे, असं तेजयुक्त जीवन ज्या व्यक्तीला पाहिजे, अर्थात ब्रह्मतेज ज्या व्यक्तीला पाहिजे, तर सांगितले ना अग्निहोत्रम सूर्यम चरु निर्वपेत ब्रह्मवर्चस्व कामः. सूर्यम चरु, सूर्य याग करायला सांगितलेला आहे. चरु एक हवन द्रव्य आहे, तर त्या हवन द्रव्याद्वारे भगवान सूर्यनारायणाला आहुती प्रदान करा आणि भगवान सूर्यनारायण प्रसन्न होतील. आणि त्यांच्याकडे तेज आहे ना, सूर्याचं तेज किती म्हणजे कठीण आहे, अत्यंत दिव्य आहे सूर्याकडे तेज. तर सूर्यनारायणाकडे तेज असल्यामुळे आपल्यालाही तेज पाहिजे, म्हणून सूर्यनारायणाला त्या ठिकाणी यजन करायचं. मग ब्रह्मवर्चस काम अर्थात या ठिकाणी सांगितले की एवमे ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती अर्थात बृहस्पती. तर बृहस्पतीला त्या ठिकाणी तुम्ही काय करा, यजन करा, त्यांना त्या ठिकाणी पूजन करा. अशा प्रकारे तुम्हाला ब्रह्मतेज मिळेल. यानंतर सांगितले की एखाद्याला जर इंद्रिय शक्ती पाहिजे, इंद्रिय आमचे एकदम हृष्टपुष्ट पाहिजे, इंद्रिय एकदम शक्तिशाली पाहिजे, तर सगळ्या इंद्रियांना शक्ती प्रदान करणारी देवता म्हणजे इंद्र. तर या इंद्राला जर तुम्ही आहुती प्रदान केली, इंद्राची जर पूजा केली तर तुमचे इंद्रिय पुष्ट होतात, म्हणून तुम्ही इंद्राची पूजा करा. पुढे सांगितले नृणाम यन्म्रियमाणानाम मनुष्य इंद्रमिंद्रिय कामस्तु प्रजा कामः प्रजापती. ज्या लोकांना पुत्र काम आहे, म्हणजे मला मुलं बाळ व्हावे, भरपूर त्या ठिकाणी असतेच ना सर्वांना कामना. गृहस्थ जीवनामध्ये तर ही फार मोठी मोलाची कामना आहे. नाही तर गृहस्थ जीवन निरर्थक आहे. पुत्र नाही झाला म्हणजे काय, पुत्रिका होईना, व्हायला पाहिजे ना. दोन्ही नाही म्हटल्यानंतर त्यांना वाटेल निरर्थक जीवन. जसं आत्मदेवाची गोष्ट आपण ऐकलेली आहे, तो तर आत्महत्या करायलाच निघाला होता, पुत्र पुत्री होत नाही म्हणून. त्याचं म्हणणं तर असं आहे की गृहस्थ जीवनामध्ये निसंतान अत्यंत दुःखदायी गोष्ट आहे. मग ज्या लोकांना निसंतान असल्या कारणाने त्या ठिकाणी जर प्रजा काम आहे, पुत्र व्हावे अशी इच्छा आहे, तर त्या लोकांनी प्रजापती यज्ञ करावा, प्रजापतीला त्या ठिकाणी पूजन करावं, यजन करावं. यानंतर सांगितले ज्यांना लक्ष्मी पाहिजे आहे. लक्ष्मी दोन प्रकारची असते. एक जी लक्ष्मी म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात आलं ती, आणि दुसरी लक्ष्मी म्हणजे सद्गुणांनी संपन्न असणारी देवी भगवती. तर दोन प्रकारची म्हणजे धन संपत्ती आणि सद्गुण संपत्ती. तर या दोन्हीचीही ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे आणि सर्वांनाच त्याची आवश्यकता आहे. तर मग त्याकरता काय करायचं तर म्हटले माया देवीची उपासना करायची. भगवान परमेश्वराची शक्तीच आहे, भगवतीची उपासना करा. त्यानंतर म्हटले जर तेज हवा असेल तर अग्नीची उपासना करा. धन हवं असेल तर तुम्ही अष्टवसू जे आहेत
त्यानंतर वीरता, तुमच्याकडे शूरवीरता जर पाहिजे असेल, एखाद्या माणसाला शूरवीर असणं फार म्हणजे अभिमानाचं वाटतं, मग त्या माणसाने काय करायचं म्हटलंय, रुद्र देवतेची उपासना करा. रुद्र अत्यंत काय म्हणतात, वीर आहेत ना भगवान रुद्र, तर त्यांची उपासना जर केली तर तुमच्याकडे भरपूर शक्ती येईल, ताकद येईल. मग त्याकरता भगवान रुद्राची उपासना करा. त्यानंतर म्हटले, जर तुम्हाला अन्न पाहिजे असेल, खातो ना आपण रोज, तर अन्न भरपूर, धनधान्य, अन्न संपन्न असलं पाहिजे. आपली जी म्हणताय पृथ्वी सस्यशालिनी, जी पृथ्वी माता आहे, अत्यंत धनधान्याने परिपूर्ण पाहिजे आपली. तर त्याकरता कुणाची उपासना म्हटले, देवतांची उपासना करा. त्या ठिकाणी अदितीची उपासना करा, म्हणजे जेवढे देवता आहेत त्या देवतांची जी आई आहे तर ती अदिती, तिची उपासना करा. त्यानंतर त्या ठिकाणी सांगितले की ज्या व्यक्तीला स्वर्ग काम अर्थात स्वर्ग मिळावा, मला मेल्यानंतर नरक नको आहे, काय पाहिजे, स्वर्ग. मग ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्याने देवतांना यजन करायचं, देवतांची स्तुती, देवतांची प्रार्थना करायची, देवतांचं पूजन करायचं, स्वर्ग मिळून जाईल. यानंतर म्हटलंय, ज्या व्यक्तीला राज्य पाहिजे आहे, म्हणजे कुठेतरी मी सत्ताधारी व्हावं अशी ज्याची इच्छा आहे, मग त्याने काय करायचं म्हटले, त्याने विश्वदेव यज्ञ करायचा. विश्वदेव यज्ञ केला की तुम्ही प्रजा जिंकू शकता, तुम्ही कुठेतरी मोठे राजा म्हणून नियुक्त होऊ शकता. त्याकरता तुम्हाला विश्वदेव यज्ञ करावा लागेल. त्यानंतर म्हटले, प्रजेची अनुकूलता ज्याला पाहिजे असेल, प्रजा म्हणजे पुत्रच बरं का, कारण की राजा जर एखादा झाला तर ती जी प्रजा असते ती सुद्धा त्याची पुत्रच असते, म्हणून ही प्रजा काय आणि आपला स्वतःचा पुत्र ती प्रजा काय, तर यांची अनुकूलता पाहिजे असेल. अनुकूलता म्हणजे माझा मुलगा माझ्या इच्छेनुसार वागणं, स्वतःचं, म्हणजे आपण म्हणतो ना, काही आमचेच पोर आहेत पण कोणावर गेलेत काय माहिती, आमचेच पोरं पण आमचं अजिबात ऐकत नाही. सगळ्यांचीच ही तक्रार आहे, तुम्ही सगळे जेवढे बसलेले आहेत ना, तुमची पण असेल आणि तुमचे मुलं जे आहेत त्यांची पण तीच तक्रार असेल, कारण तुमचं वय पाहता असं वाटतं की त्यांच्या मुलांची म्हणजे हीच अवस्था आहे की काहीही एक नसतं. मग ते आपला पुत्र आपल्या आज्ञाकारी असावा, माझा मुलगा मी जे सांगेल त्याने करावं. आणि असं नाही की आई वडील दुराग्रह करतात, आई वडील असे नाही आहेत की आपल्या मुलांचे हित चिंतन करत नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी खूप चांगलं व्हावं, फार भरभराट त्यांची व्हावी, आमचं त्यांनी ऐकावं. फक्त त्यांचं कल्याण कशात आहे हे सगळ्या आई वडिलांना कळत नाही. वाटतं तर सगळ्यांना कल्याणच व्हावं, पण कल्याण म्हणजे काय आहे ते आई वडिलांना कळत नाही. मग ते त्यांच्या दृष्टिकोनातून कल्याणाचा अर्थ काढतात आणि हेच कल्याण आहे असं ठरवतात आणि तिकडेच त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मग आपण आई वडील जर खड्ड्यात गेलेले असतील, त्यांच्या दृष्टीने खड्ड्यात जाणंच जर कल्याण आहे, तर मग ते काय म्हणतील, तू पण खड्ड्यात जा असं. पण तरीही आई वडिलांना वाटतं की आमचे पुत्र जे आहेत ते सुखी राहावे, म्हणून ते आज्ञा करतात. तर आज्ञा पालन न करणारे जे पुत्र आहेत ते आम्हाला नकोय. जर आज्ञाकारी पुत्र हवा असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी साध्य देवतेची पूजा करावी लागेल. त्यानंतर सांगितले, ज्या माणसाला आयु पाहिजे, आयुष्य भरपूर पाहिजे, 100 वर्ष जगावं अशी ज्याची इच्छा आहे, कोणाकोणाची इच्छा आहे, हा 100. आणि जर म्हटलं तू आताच मरून जा, खुश होऊन जाल काय? एखादा जर म्हटला ना आपल्याला 100 वर्ष जगा, 100 वर्ष जगा, काय म्हणताय, नकोय असं आहे का? नको नको 100 वर्ष कॅन्सल, 100 वर्ष नको. आपल्याला काय माहिती मिळणारच आहे की नाही. अच्छा नकोच आहे, का बरं नकोय? बघा एवढा सोन्यासारखा मनुष्य देह मिळालेला आहे, याच्यामध्येच भजन होईल बरं का. हा बघा, मनुष्य शरीर एवढं दिव्य, एवढं अद्भुत आणि एवढं सुंदर आहे की असं मनुष्य शरीर मिळणं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. जर 100 वर्ष आयुष्य मिळत असेल ना तर म्हणायचं देवा 200 वर्ष दे. हा 200 वर्ष मिळत असेल तर 500 मिळत असेल तर आणखी चांगलं आहे. कारण की बघा 100 वर्षात काय होतंय बरं, अर्ध आयुष्य झोपेत गेलं की नाही, 50 वर्ष कट झाले, त्याच्यामध्ये 25 वर्ष अक्कलच नव्हती, त्याच्यामुळे उरलेलं 25 होतं. ते कसं 15 वर्ष ते कष्ट करण्यामध्ये, पैसा कमवण्यामध्ये, बालबच्चे सांभाळण्यामध्ये संपून गेलं. उरले 10 वर्ष आणि त्या 10 वर्षामध्ये आता काय करू आणि काय नाही, आयुष्य तर सरून गेलंय, आता या 10 वर्षात मी काय करणार आहे?
90 वर्ष निघून गेले, उरलेले 10 मी काय करणार आहे अशी चिंता येते. मग जर समजा 90 वर्षात एखाद्या म्हाताऱ्या माणसाला अक्कल आली, तो अजून जर 100 वर्ष पुढचे जगणार आहेत, आता तू भजन कर ना, आता काय हरकत आहे. पण आणि भजनासाठी काही पाबंदी नाहीये. तुम्ही खाटावर बसून ओय ओय करण्यापेक्षा भजन जर केलं काय फरक पडतोय. तिथे लोक पडतात आरामात, काही काम नसतं. उलट देवाला धन्यवाद द्यायचे. देवा, पाय जर चांगले असते तर ह्या लोकांनी मला कुठेतरी कामाला झुंपलं असतं, शेण उचल म्हटले असते, शेतामध्ये कृपायला नेलं असतं. पण आता म्हातारीची अशी अवस्था आहे की तिला उठता बसता येत नाही. मग त्याच्यामुळे तो आई तू आराम कर, तू इथेच पडून राहा. मग हवं तर घराचं राखण कर, नाही तर नाही कर, त्याच्यातही काही जबाबदारी नाही. मग त्यावेळी भजन होऊ शकतं. मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आहे. बघा, या मनुष्य शरीरामध्ये ना रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. जो माणूस रडतो त्याचं आयुष्य अत्यंत क्षीण होऊन जातं. त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं पुण्यही क्षीण होतं, त्याच्या आतमध्ये असलेले सत्कर्मही क्षीण होतात. जर तुम्ही काही चांगलं कर्म केलं आणि त्याचसोबत जर रडलात ना, तर ते रडल्याबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे चांगल्या सत्कर्माचं जे काही फळ, हो या बसा, तुम्ही पुढे पुढे येत जा, म्हणजे पाठीमागून येणाऱ्यांना जागा राहील. तर आपल्या सत्कर्माचं जे चांगलं फळ आहे ते क्षीण होऊन जातं. कशामुळे? रडल्यामुळे. बरं का, आता लक्ष द्या. मग रडायचं नाही, हसायचं. कारण मनुष्य जन्मामध्ये तुम्ही हसू शकता. बघा बरं, एखाद्या कुत्र्याला हसताना पाहिले? कुत्र्या आहेत ना तुमच्या घरी की नाही आहेत? गाया बैला आहेत, म्हशी आहेत, बकऱ्या आहेत. पहा बरं, तुम्ही फार निरखून बघा. पूर्ण 24 तास एखाद्या गाई समोर तुम्ही बसूनच राहा, कंटिन्यू गाईला पाहत राहायचं. 24 तासामध्ये एक तरी स्माइल देईल का? एक तरी स्मित मधुर हास्य असं असेल? नाही ना, नाही पाहिलं जाणार. का बरं? कारण की गाई तिला तुम्ही खायला घास दिला, चारा दिला, तिला प्रेमानं जोपासना केली तर त्या ठिकाणी ती प्रसन्न होईल. परंतु ती प्रसन्नता जी आहे ती हास्य करून व्यक्त करू शकत नाही, कारण तिच्याकडे ते सामर्थ्यच नाहीये. या संपूर्ण विश्वामध्ये एक मनुष्य मात्र प्राणी आहे जो हसू शकतो. बाकीचे रडू शकतात, गाय बैल रडतात, कुत्रेही रडतात, मग ते पण रडतात, आपणही रडतो. मग आपल्यात त्याच्यात फरक काय? फक्त एवढाच फरक आहे, ते हसू शकत नाही. म्हणून आपल्याला हसायची संधी मिळाली तर आपण सोडायची का? निरंतर हसत राहायचं. केवळ हास्य, स्मित. हास्य म्हणजे काय? नुसते बत्तीसी दाखवून देण्याला हास्य म्हणायचं नाही. ही प्रसन्नता आतून आली पाहिजे. ती प्रसन्नता केवळ एकाच मार्गातून येऊ शकते. ते म्हणजे कोणता मार्ग? परमात्म्याचा मार्ग, भक्ती मार्ग, सत्संग, भजन, पूजन. याच्यामध्ये जो आनंद आहे तो दुसरा कुठेही मिळणार नाही. बघा, तुम्ही दिंडीला जाताना तिथे काय बरं मिळतं तुम्हाला? म्हणजे काही सोनं नाणं पैसे काही असं तसं का घरी? म्हणजे दिंडीमध्ये नाश्ता मिळतो, जेवायला मिळतं, सगळं काही मिळतं म्हणून जातो. तशी पण ठेप भरपूर असते बरं का. दिंडीमध्ये मी गेलेलीच आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला इकडे 12 वाजेपर्यंत कुणी चहालाही विचारत नाही. दिंडीमध्ये तुम्हाला 7 वाजताच नाश्ता घ्या. कोण बरं एवढं करते आपल्याकडे? पण तिथे जो आनंद आहे बघा, तिथे तुम्ही चालताय, थकता की नाही? तिथेही कष्ट आहेत. दिवसभर तुम्ही रानामध्ये कष्ट करतायत, घरी आल्यानंतर फक्त बोंबाबोंब असते, हे दुखतंय ते दुखतंय, आणि मग कसं तरी करून झोपून घ्यायचं. मग हे जे कष्ट आहेत, जे इकडेही केलेत, ते कष्ट आपण देवाच्या रस्त्याने जर केले तर ते कष्ट आपल्याला त्रास देत नाही. पाय दुखले, कितीही पाय दुखले, कितीही काहीही झालं शरीराला, तरीही रात्री झोपत असताना मनामध्ये समाधान असतं. का बरं? कारण माझे जे परिश्रम आहेत हे निरर्थक नाही, हे मनाला आतून जाणीव असते. याचा बोध आपल्याला जरी नसला तरी त्याची जाणीव आतून असते. त्याच्यामुळे ती प्रसन्नता, तो आनंद, तो वेगळ्याच प्रकारे व्यक्त होतो. म्हणून हे जे मनुष्य शरीर आहे ना, याला जर तुम्ही 70-80% प्रपंचाकरता घालवताय तर कुठेतरी 15-20% तरी भगवत कार्याकरता घातलंच पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यभर फक्त आपण पूर्ण शरीर झिजवलं प्रपंचाकरता तर तेवढंच थोडंसं का होईना परिश्रम जर तुम्ही 10 पावलं जर सत्संगाला जाण्याकरता लागतात, काय हरकत आहे? जायचं. नको तिथे आपण कितीही चालतो, नको तिथे केवढे कष्ट घेतो, जर हेच कष्ट सत्संगाकरता घेतले तर ते आपल्याकडून होऊ शकतं. आणि हे सगळं काही फक्त आणि फक्त मनुष्य शरीरातच होऊ शकतं. मग आता सांगा, तुम्हाला किती जगायचंय?
आताही म्हणू शकता की आम्हाला आता मरण आलं तरी नाही, सत्संगामध्ये मरण येणं तर आणखी दुर्मिळ आहे, परंतु तरीही आपल्याला जगायचे, कारण आपलं भागवत कधी पूर्ण होईल ठाऊक नाही, मग तोपर्यंत तरी आपल्याला ऐकलं पाहिजे ना. मग बघा, हे सत्संग श्रवण करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याच कानामध्ये आहे, त्या भगवंताला पाहण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याच डोळ्यामध्ये. गाय बैलांना हे स्वातंत्र्य नाही, पशुला स्वातंत्र्य नाही, आणि हेच सगळं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटले, ज्या माणसाला आयुष्य पाहिजे त्याने अश्विनी कुमारांची उपासना करायची. त्यानंतर ज्याला पुष्टी पाहिजे, फार संतुष्टता म्हणजे पुष्टी, सगळं काही संपन्न पाहिजे, ज्या माणसाला त्या ठिकाणी प्रतिष्ठा पाहिजे, लोकांनी मला मानावं फार चांगल्या प्रकारे, तर असं प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरता माता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली जाते या देवतांना. त्यानंतर म्हटले, ज्याला सौंदर्य पाहिजे त्याने गंधर्वांची उपासना करा, ज्याला पत्नी पाहिजे आहे त्याने देवीची उपासना करा, असं दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं जेव्हा पारायण करतात म्हणतात, पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवां. सांगितले की पत्नी मनोरमां देहि, मला मनोरमा अशी पत्नी पाहिजे. कशी? मनाला रमवणारी, कुठे? स्वतःमध्ये नाही, मनाला भगवान परमात्म्याच्या चरणावर रमवणारी पत्नी पाहिजे. माझं मन जर देवाकडे रमत नाही तर तिने मला माझ्या मनाला देवाकडे वळवलं पाहिजे, अशी पत्नी पाहिजे. कारण की लोक म्हणतात ना की नारी ही नरकाचं द्वार आहे, परंतु तीच नारी, तीच पत्नी जेव्हा भगवान परमेश्वराकडे घेऊन जाते तर तिच्यापेक्षा श्रेष्ठ पूजनीय तुमच्याकरता कोणी नाहीये. मग इथं सांगितले मनोवृत्तानुसारिणी, किंवा जर समजा भगवान परमात्म्याकडे ती मला घेऊन जात नाही, परंतु माझी इच्छा आहे ना देवाकडे जाण्याची, तर मला मध्ये न येणारी, मनोवृत्त माझ्या मनाला अनुकूल अशी वागणारी, मी जसं म्हणेल तशा प्रकारे आचरण करणारी. म्हणजे तू काही पण म्हणशील ते सगळं ऐकत बसेल का? जर तू भगवान परमेश्वराच्या मार्गाकडे जातोय तर तुझी पण इच्छा आहे की तिनेही यावं, कारण की जसं पती पत्नीचा धर्म आहे, सारख्या रूपाने त्यांचं पुण्य आणि पाप विभक्त होतं. जर या व्यक्तीनं पुण्य केलंय तर तिनंही सहधर्मिणी होऊन त्या पुण्यामध्ये भागीदार व्हावं अशी इच्छा असते. म्हणून मनोवृत्तानुसारिणी. आणि पुढे म्हटले तारिणीं दुर्ग संसार. बघा, पत्नीची व्याख्या शास्त्राने किती उत्तम केली आहे. तारिणीं दुर्ग संसार, हा जो संसार रूपी समुद्र आहे भयान विशाल आहे, अत्यंत विशाल आहे, दुर्गम आहे, याला पार पाणं अत्यंत कठीण आहे. असा मोठा दुर्ग आहे की याला आम्ही जिंकूच शकत नाही. आणि तारिणीं दुर्ग संसार, हे भगवती, हे मां, मला अशी पत्नी दे की जी मला या संपूर्ण भवसिंधूमधून तारून नेण्याची सामर्थ्य शक्ती ठेवते, म्हणजे मला संसार समुद्रही पार करून देईल अशी पत्नी हवी आहे. आणि अशी पत्नी ज्या व्यक्तीला पाहिजे त्याने देवीची उपासना करावी, अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केलं. पुढे म्हटले ज्याला स्वामित्व पाहिजे, म्हणजे मी जिथे जाईल माझं सगळं गाजलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचं मला ऐकायची वेळ आली नाही पाहिजे. लोकांना असं वाटतं ना, मी एका ठिकाणी बसलो की मी सगळ्यांना पाहिल आणि सगळे फक्त मला पाहतील, अशा प्रकारचं स्वामित्व, माझं प्रभुत्व माझ्याकडे असावं, अशी ज्याला इच्छा आहे त्या व्यक्तीनं ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेवाची, विधात्याची उपासना करावी. पुढे म्हटले ज्याला यश पाहिजे आहे लोकांमध्ये, त्याने काय करायचं? त्या ठिकाणी यज्ञ पुरुषाची उपासना करावी. ज्या व्यक्तीला फार धनधान्य संपत्ती पाहिजे, खजाना भरपूर पाहिजे, त्यांनी वरुण देवताची उपासना करावी. पुढे म्हटले ज्या व्यक्तीला विद्या पाहिजे आहे, विद्या म्हणजे ज्ञान, शास्त्र पाहिजे आहे, त्या व्यक्तीनं भगवान शंकराची उपासना करावी. याचं फार मोठं प्रमाण आहे. भगवान महर्षी पाणिनी, त्या ठिकाणी महर्षी पाणिनींनी काय केलं, म्हणजे त्यांचा गुरुकुलामध्ये अपमान व्हायचा. बाकी जे गुरुचे शिष्य होते म्हणजे त्यांचे गुरुबंधू सहपाठी ते फार हुशार होते आणि यांना काही फार यायचं नाही. पाणिनी महर्षी त्या ठिकाणी त्यांना काही यायचं नाही, अपमान झाला. ते गुरुकुल सोडून आता तपस्या करायला निघाले. एका वनामध्ये बसून तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्कम नवपंचवारम उद्धर्तु कामान सनकादि सिद्धान एतद्विमर्शे शिवसूत्र जालम. शास्त्र सांगितले की त्याच वनामध्ये सनकादि सिद्ध पण तपस्या करत होते आणि त्यांच्या तपस्येतून त्या ठिकाणी भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी 14 वेळा डमरू वाजवलं.
डमरू वाजवलं, त्या डमरूच्या नादामधून डमडम करत जे 14 नाद निघाले, त्या 14 नादामधून महर्षी पाणिनींनी 14 सूत्र घेतले आणि त्या 14 सूत्राच्या आधारावर संपूर्ण व्याकरण लिहून टाकलं संस्कृतचं, जे की पाणिनीय अष्टाध्यायी म्हणून आज प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाणिनीय अष्टाध्यायीला आज अध्ययन केलं जातं. समग्र संस्कृत व्याकरण ज्या अष्टाध्यायीवर आधारित आहे. बघा, अ इ उन ऋ ऋ ए ओम ऐ औच हय वरट लं ञमंगणनम झभय घ ढ धश जब गड दश ख फ छ ठ थ चट तव कपय श श सर हल. हे सूत्र आहे. ते 14 वेळा डमरू वाजवलं तर त्याच्यामधून हे 14 सूत्र निघाले आणि या 14 सूत्राला जर एखाद्या फळ्यावर लिहिलं आणि तुम्ही बारकाईनं वाचलं तर अ पासून तर क्ष ज्ञ पर्यंत, म्हणजे आपल्या जे 12खडी वर्णमाला जी असते ना, किती वर्ण आहेत त्याच्यामध्ये, क ख ग घ च छ ज झ, हे जे काही वर्ण आहेत हे सगळेच्या सगळे वर्ण फक्त त्या सूत्रामध्ये आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे सगळे वर्णमाला जी आहे त्या सूत्रामध्ये आहे आणि ते सूत्र जे आहे ते एक मंत्र आहे आणि तो मंत्र भगवान शंकराकडून आले. अर्थात विद्येचं जे प्रतिष्ठान आहे, विद्येचे जे अधिष्ठान, विद्येचं जे भांडार आहे ते भगवान शंकर आहे. ज्याला विद्या पाहिजे आहे त्याने भगवान शंकराची उपासना करावी. तत्काळ त्या ठिकाणी विद्वान बनून जातात. त्याच्याकरता एक अनुष्ठान आहे. 48 दिवस लागतात त्या अनुष्ठानाला, ज्याच्यामध्ये हे जे माहेश्वर सूत्र आहे याचा जाप केला जातो. त्याच सोबत महर्षी पाणिनींच्या अष्टाध्यायीचं पारायण वाचून भगवान शंकराचा त्या ठिकाणी अभिषेक केला जातो. प्रतिदिन 48 दिवस हे अनुष्ठान केलं तर भगवान शिव प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला त्या ठिकाणी विद्येचं वरदान देतात. म्हणून ज्याला विद्या पाहिजे आहे त्याने कोणाची उपासना करायची? भगवान शंकराची. त्यानंतर म्हटले बघा, माता पार्वतीची उपासना कधी करायची? म्हणतात गृहस्थ जीवन जगत असताना दाम्पत्य जीवनामध्ये सौख्यानं आनंदपूर्वक जर आयुष्य व्यतीत व्हावं असं वाटत असेल तर माता पार्वतीची उपासना करा. त्यानंतर पुढे सांगितलंय की बघा, धर्म त्या ठिकाणी आपल्याला करायची फार इच्छा आहे. धर्मोपार्जन, निरंतर धर्मकाम आपल्या हातून घडत राहावे अशी ज्याची इच्छा आहे त्याने भगवान विष्णूची उपासना करावी. यानंतर म्हटले की आपल्या घरामध्ये बघा, जुन्या काळच्या लोकांकडे ना पिढ्यानपार अशा काही वंश परंपरा चालत आलेल्या असतात. कधी म्हणजे आपले जे कुळदेवता आहे, कुळदेवी आहे, किंवा जे काही पिढ्यानपार आपल्या घरात आपण म्हणतो ना, कोणाकोणाकडे ते गौरी माता येतात, गणपती बसलेले असतात, किंवा अनेक सणवार मध्ये अनेक प्रकारच्या पिढीनं चालत आलेले कर्म असतात. तर ते कर्म प्रत्येकाच्या हातानं जपणं काही शक्य होत नाही. हा, वडील जपले होते, मुलगा जपेलच असं नाहीये. मग ते जे वंश परंपरागत चालत आलेले कर्म आहे, जपून राहायला पाहिजे की नाही? ते टिकून राहण्याकरता सुद्धा एक यज्ञ आहे. पितर लोकांना त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. म्हणजे आपले जे पितर लोक आहेत त्यांना यज्ञ करून, त्यांना तुष्ट करून, संतुष्ट करून त्यांच्याकडूनच तो आशीर्वाद मिळवला जातो की तुम्ही जी परंपरा चालवली ती परंपरा चालवण्याचं बळ आमच्याकडे द्या. अशा प्रकारे पुढे सांगितले की अनेक प्रकारच्या बाधा विघ्न जेव्हा येतात घरामध्ये त्या नष्ट व्हाव्या म्हणून यक्ष उपासना. तर यक्ष देवताची उपासना ही तामसिक उपासना मानली जाते, तर ती उपासना केली जाते. त्यानंतर एखाद्या माणसाला बल पाहिजे असेल, बलवान व्हायचे फार, तर त्या ठिकाणी मरुदगणांची उपासना केली जाते असं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यानंतर अत्यंत महत्वाचं वर्णन या ठिकाणी केलंय की महाराज, ज्या व्यक्तीला काहीच नकोय, अत्यंत निष्काम भाव हवा आहे, भगवान परमात्म्याच्या श्री चरणावर अंतःकरणामध्ये निरंतर निर्झर भक्ती वाहत राहावी अशी ज्याला इच्छा आहे, किंवा काहीतरी सकाम आहे, काहीतरी कामना असेल जी की अत्यंत फार लोभाची नाहीये, अशी काही कामना असेल, किंवा साक्षात मोक्षही ज्याला पाहिजे असेल, तर त्याने काय करायचं? अकाम सर्व कामुवा मोक्ष काम उदारधीः तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषं परम. तर त्यांनी सांगितले की अकाम व्हायचं असेल, ज्याला निष्काम व्हावं, मी निष्काम होऊन जावा अशी इच्छा असेल, किंवा मला सगळं काही मिळून जावं अशी इच्छा असेल, किंवा मला मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल, तर त्या व्यक्तीनं काय करायचं? सगळे अवलंबन सोडून द्यायचे आणि कामो त्या ठिकाणी म्हटलं तीव्रेण भक्ती योगेन, अत्यंत तीव्र भक्ती
भक्ती योग ज्याला हवा असेल तर त्या माणसाने त्या ठिकाणी केवळ पुराण पुरुषोत्तम भगवान परमेश्वर श्रीकृष्ण परमात्मा यांचीच आराधना करावी. पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. पुरुषांमध्ये उत्तम. पुरुष म्हणजे काय हो? पुरुष म्हणजे पुरे शयती इति पुरुष. पुरुष म्हणजे हे कोणतं लिंग नाहीये, स्त्री आणि पुरुष जसं आपण म्हणतो मेल फिमेल. तर पुरुष म्हणजे हे कोणतं लिंग नाहीये. विशेष करून आपण त्याच्यामध्ये रूढ केलेला हा शब्द आहे. वस्तुतः पुरे शयती. पूर म्हणजे नगर. नगर म्हणजे आपल्याकडे एक एक नगर आहे. सगळ्यांकडे आहे. तुमच्याकडे नगर अहमदनगर नाही, तुमच्याकडे सगळ्यांकडे एक एक नगर आहे. ते नगर म्हणजे तुम्ही घेऊनच चालता कुठे गेले तरी. इथे पण ते नगर घेऊन आलात. असे किती नगर इथे बसलेत. काय आहे? हे जे शरीर आहे हे आपलं नगर आहे. आणि म्हटले की नगरामध्ये जो राहतो पुरे शयती. पूर म्हणजे नगर. तर या नगरामध्ये जो राहतो तो म्हणजे कोण आहे? पुरुष. तर आपल्या सगळ्यांच्या नगरात कोण राहते हो? पूरमध्ये राहतो ना. पंढरपुरात कोण राहतो? भगवान पांडुरंग पुरामध्ये म्हणजे पंढरपुरामध्ये राहतो. तेच पूर म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हेही पंढरपूर आहे. याच्यामध्ये राहणारा तो परमात्मा परब्रह्म पांडुरंग तो पुरुष आहे. अर्थात सगळ्यांच्या मध्ये राहतो हा. बघा शरीर सगळ्यांकडे आहे ना. स्त्रियांकडे पण आहे, पुरुषांकडे पण आहे, कुत्र्याकडे पण आहे, मांजराकडे पण आहे, गाय बैल आणि सगळ्यांकडे हे शरीर आहे. तर सर्वांच्या शरीरामध्ये जो राहतो तो आत्मा म्हणजे पुरुष आहे. आणि सर्वत्र व्यापक असणारा हा पुराण पुरुषोत्तम परमात्मा परब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा ही आहे. वासुदेव ही आहे. म्हणून त्या परमात्म्याची उपासना करावी, आराधना करावी असं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे एतावानेव यजताम इह निःश्रेयसोदयः भवत्यचलो भावो यद भागवत संगतः. हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे बरं का. या श्लोकाचा अर्थ तुम्ही असा कानामधून हृदयात उतरवून ठेवा. काय म्हटलेलं आहे? एतावानेव यजताम इह निःश्रेयसोदयः. अशा प्रकारे असे जे संत महापुरुष आहेत बघा, हे जेवढे उपासक आहेत भगवान परमेश्वराचे सकाम अथवा निष्काम, जेही उपासक, निष्काम उपासक तर आणखी फार श्रेष्ठ आहेत. तर अशा निष्काम भावाने उपासना करणारे जे संत महापुरुष आहेत, अशा संत महापुरुषांच्या भगवान परमेश्वराचे जे प्रेमी भक्त आहेत, अशा प्रेमी भक्ताची संगती जर आपल्याला मिळत असेल तर फार मोठी सौभाग्याची गोष्ट आहे ही. भगवान परमेश्वरावर प्रेम करणाऱ्याची जर संगती आपल्याला घडत असेल तर त्या परमेश्वराचं प्रेम आपल्यालाही भेटून जातं. त्या परमात्म्याप्रती आपलाही अनुराग आपल्या हृदयात त्या ठिकाणी जागृत होतो. म्हणून त्यांची जी संगती आहे ती अविचल भावाने स्वीकार करायची. अविचल म्हणजे अत्यंत निश्चल, चंचल भावाने नाही करायची. चंचल भाव म्हणजे भाव आलाय ना, आज पूर येतो नदीला मग म्हणून फार वाहत राहायचं आणि नको त्यावेळेस सगळं कोरडं, असं करायचं नाही. भाव अत्यंत निश्चल वाहत राहायला पाहिजे. तैल धारावत. कमी छोटी धार असली तरी चालेल परंतु निरंतर असावी. एक दिवसही त्यामध्ये खंड व्हायला नकोय. अशी सत्संगती जी आहे ती आम्हाला मिळावी, असं फार मोठं सौभाग्य आहे. आणि असे जे संत महापुरुष आहेत, ज्ञानम यदा प्रतिनिवृत्त गुणोर्विचक्र मात्व प्रसाद उत यत्र गुणेश्व संग म्हटलेलं आहे की असे जे महापुरुष आहेत ना, हे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा यांच्या चर्चेमध्ये यांचं चर्चेचा जो अंत आहे बघा, भगवान परमेश्वराची मंगलमयी कथाही त्यांच्या चर्चेचा अंत असतो आणि आपल्या चर्चेचा अंत काहीच नसतो. कारण सुरुवातच आपण अशा ठिकाणी करतो की त्याचा अंतच नाहीये. मग ती अनंत असलेली कथा जी व्यथा आहे मुळात, ती व्यथा जी असते त्या व्यथेचा अंत फक्त दुःखामधूनच होतो. फालतू मध्ये वेळ बर्बाद होऊन जातो. परंतु संत महात्मे जेव्हा भेटतात तर ते स्वाभाविक केवळ आत्मस्वरूपाचं चिंतन करतात, परमेश्वराच्या दिव्य दिव्य लीलाचं कथेचं वर्णन करतात आणि त्यांच्या चर्चेचा जो अंत असतो अत्यंत आनंद. भगवान परमेश्वराची कथाही त्या अंतामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. मग अशा प्रकारे ही जी कथा आहे भगवान परमेश्वराची कथा आपल्याला समुद्र जो संसार आहे, संसार सागर जो त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणमय सागरामधून
तारून नेण्याचं फार मोठं दिव्य असं साधन आहे. म्हणून या साधनाला सहजासहजी आपण केवळ कुठे प्राप्त करू शकतो? सत्संगतीमध्ये, संत महापुरुषांच्या मेळाव्यामध्ये सहज भेटून जाईल. आणि ते संस्कार असे जेव्हा आपल्याला लागतात ना बघा, संत महापुरुषांचे संस्कार ते दुसरीकडे जर आपण गेलो तर ते संस्कार कामाला येतात. आणि कितीही लोकांनी आपल्याला विपरीत बुद्धी द्यायचा प्रयत्न केला तरीही ते संस्कार कामाला येतात आणि आपल्याला सत्मार्गावर कायम टिकून ठेवण्याकरता केवळ फार प्रयत्न करत असतात. मोठं बळ आपल्याला त्यातून मिळतं. म्हणून अशा संत महापुरुषांची निरंतर संगती करावी. अशा प्रकारे श्री शुकदेवजी महाराजांनी या ठिकाणी उपदेश दिला. आणि ही गोष्ट त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये शौनकजी महाराज जे 88,000 वर्षीय आहेत त्यांना सांगत होते. आणि सांगता सांगता त्या ठिकाणी आता शौनकजी महाराज विचारतात की हे श्री सूतजी महाराज, इत्यभिव्याहृतं राजा निशम्य भरतर्षभः किमन्यत् पृष्टवान भूयो वैयासकी ऋषिं कविं. हे महाराजजी, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे राजाने प्रश्न विचारला आणि अशा प्रकारे श्री शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिलं. तर मला असं ऐकायची इच्छा आहे की असंच ऐकल्यानंतर, हे ऋषींचं असं सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी आता राजाने काय बरं पुढे प्रश्न विचारले त्यांना, राजाचे असे काय त्या ठिकाणी प्रश्न होते आणि त्या प्रश्नाचं पुढे महामती श्री शुकदेवजी महाराजांनी काय उत्तर दिलं ते मला ऐकायचे. कृपा करून आम्हाला ते सांगा. कारण हे सूतजी महाराज, आपण तर साक्षात ज्ञानाचे सूर्य आहात. एतत् शुश्रूषतां विद्वन् सूतनोर हसी भाषितुं कथा हरिकथोदर्का सतां स्युः सदसी ध्रुवम्. हे श्री सूतजी महाराज, आपल्याला तर सगळं माहित आहे, संपूर्ण शास्त्र आपल्याला येतं आणि तुम्ही इतकं सुंदर आणि दिव्य प्रकारे हे श्री भागवत शास्त्र आम्हाला सांगत आहात. अत्यंत आनंद वाटतो, अत्यंत प्रसन्नता वाटते. आणि कारण तुमची जी वाणी आहे अत्यंत दिव्य, परम पवित्र आहे, अत्यंत अमृतमयी आपली ही दिव्य वाणी. आणि या दिव्य वाणीतून अमृतापेक्षाही दिव्य श्रेष्ठ असलेलं हे श्रीमद भागवत रस आम्हाला ऐकायला मिळतोय. हे आमचं अहोभाग्य आहे. सवयी भागवतो राजा पांडवेयो महारथः क्रीडन कृष्ण क्रीडां य आददे. आणि ज्यांच्या विषयीची कथा तुम्ही आम्हाला सांगत होते, मग ते राजा परीक्षित जे की कसे आहेत, पांडवेय म्हणजे पांडवांचे संतान आहेत आणि ते अत्यंत महारथी आहेत, भगवत प्रेमी आहेत, भागवत आहेत. भागवत म्हणजे भगवंताचा भक्त, तर भागवत आहे. आणि हे बाल क्रीडा म्हणजे लहानपणापासूनच बघा, लहान पोरं जसं खेळतात ना खेळण्यासोबत, तर हे राजा परीक्षित खेळताच खेळामध्येच भगवान श्रीकृष्णाचं निरंतर ध्यान करत होता हा राजा परीक्षित. आणि ते भगवान श्री सुखदेव तिथं जन्मतः त्या ठिकाणी सिद्ध आहेत, परमहंस आहेत. तर असे त्या ठिकाणी संवाद करणारे राजा परीक्षित आणि शुकदेवजी महाराज यांचा संवाद अत्यंत दिव्य आहे, अत्यंत दिव्य. आणि कितीही त्या ठिकाणी ऐकत राहिलं पुरुषाने, म्हणजे या शरीरानं धारण केलेल्या व्यक्तीनं आजीवन जरी ही कथा ऐकत राहिली तर संपणार नाही. अशी ती दिव्यतम कथा कृपा करून आम्हाला पुढे सांगा. कारण की काय बघा, आजीवन का म्हटले, कारण की जीवन या कथेत गेलं तर ते जीवन धन्य आहे, नाही तर उगाच रडत कडत हे जीवन गेलं तर मग त्या जीवनाला काय सार्थकता आहे बरं. अत्यंत सुंदर बघा, इथून पुढे तर खूप छान ऐकण्याची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ती गोष्ट अशी घटित होते. कशी काय, त्या ठिकाणी महाराज सांगतात की हे बघा, हे 17व्या श्लोकामध्ये सांगितले, आयुर्हरति वै पुंसाम, आयुर्हरति वै पुंसाम उद्यन्नस्तं चयन्नसौ तस्यर्थे यत् क्षणो नीत उत्तम श्लोक वार्तया. हे महाराजजी, ज्या व्यक्तीचं आयुष्य केवळ दुःख आणि दुर्गतीमध्ये गेलंय त्याला काही हिशोबात धरलं जात नाही, परंतु ज्या व्यक्तीनं जीवनामध्ये उत्तम श्लोक वार्तया ह्या श्रीमद भागवती कथेचं वर्णन जर ऐकलं, ही उत्तम श्लोक वार्ता आहे. ही वार्ता जी आहे साधारण नाही, अत्यंत उत्तम आहे. अशी उत्तम वार्ता ज्या व्यक्तीनं आपल्या कानामध्ये भरली आणि त्या ठिकाणी काय म्हटलेले, निरंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुणगान जर त्याने श्रवण केले, याच मध्ये जर त्याचं आयुष्य व्यतीत झालं, तर भगवान परमात्म्याच्या स्मृती व्यतिरिक्त जर त्याच्या जीवनात दुसरं काही धनच नाहीये,
असा व्यक्ती जो आहे धन्य आहे, अत्यंत धन्य आहे. नाहीतर काय होतं, बाकीचे लोक निव्वळ जगतात पशुसारखे. म्हणजे ह्या लोकांचं करता वर्णन खूप छान केलं बरं का, व्यर्थमध्ये जगतायत. जसं की भगवान सूर्यनारायण प्रतिदिन उगवतात, प्रतिदिन अस्त होतात. तर भगवान सूर्यनारायण प्रतिदिन उगवतात आणि अस्त होतात, त्याच्यामध्ये आपण सगळे लोक कर्म करतो मूर्खासारखी, खरे खटत राहायचं. पण या ठिकाणी जर जीवन भगवत चिंतनामध्ये जात नाही तर भगवान सूर्यनारायण प्रतिदिन एक दिवस आपल्या आयुष्यातला गिळून टाकतायत म्हटले. आणि जर तो व्यक्ती भगवत चिंतन करतोय तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतंय. सूर्यनारायणासारखा लख अत्यंत प्रकाशमय त्याचं जीवन आहे. अशा प्रकारे पुढे सांगतात की पशुसारखं जीवन. काय म्हटले, झाडं आहेत ना, हो झाडं कसे आहेत बघा, एका ठिकाणी उगवले की जागीच मरतात बघा, त्यांचा प्रवास कुठेच नाही. एका जागी जिथे उगवले त्यांचं मरण तिथेच आहे, ते प्रवास करत नाही. आणि प्रवास करायचा कुठे असतो बरं, भगवान परमात्म्याच्या रस्त्याने प्रवास केला पाहिजे. इथे सांगितलंय श्वविड वराहोष्ट्र खरैहि संस्तुतः पुरुषः पशुः नयत कर्ण पथोपेतो जातु नाम गदाग्रजः. हे बघा, जो व्यक्ती जर भगवान परमात्म्याच्या कथा श्रवण करत नाही, ज्याच्या कानामध्ये भगवान श्रीकृष्णची कथा कधी पडली नाही, ज्याने कधी कानाद्वारे परमात्म्याची कथा ऐकली नाही, तर त्याचे कान नुसते बिळ येतं. काय म्हटले बघा, बिले बतो रुक्रम विक्रमान ये. बिल शब्द, आता बिल तर कळतच की नाही, बिल शब्द संस्कृत मध्ये तेच म्हटले, ज्याच्या कानात कथा पडली नाही त्याचे कान निव्वळ सापाचे बिळ येतं. वा वा महाराज, किती सुंदर हो. मग आपले कान कसे बिळ नाही ना, नुसते झालेत बिळ म्हणून झाले, त्याचा काय उपयोग आहे खरा. जर भगवत चिंतन ऐकलं नाही तर ह्या कानाचा काहीही सदुपयोग आपण केला नाही असं समजायचं. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, ज्या व्यक्तीच्या जिव्हाद्वारे कधीही भगवत चिंतन झालं नाही, कधी भगवान परमेश्वराचं कीर्तन ज्या जिभेनं केलंच नाही, त्याची जीभ जी आहे ना बेडकाच्या जिभेसारखी, जी नुसती टर टर करत राहते. बेडकाची जीभ काय करते, शास्त्राने वर्णन केले, ज्याच्या जिभेद्वारे राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी असं कधी निघालं नाही, त्याची जीभ फक्त टरटर करणाऱ्या बेडका एवढीच फक्त तिची किंमत आहे, त्याच्या पुढे जास्त काही नाही. पुढे सांगितले बघा, ज्या व्यक्तीचं जे डोकं आहे, ज्या व्यक्तीचं डोकं कधी भगवान परमात्म्याच्या चरणावर वाकलंच नाही, झुकलंच नाही, त्या डोक्यावर ना कितीही लाखो करोडो रुपयाचा सोन्याचा हिऱ्या मोत्याचा मुकुट घाला, रेशमी वस्त्राने त्याला पगडी बांधा, तरीही ते जे डोकं आहे परमेश्वराच्या पायावर झुकलं नाही. म्हणून या धडावर ते डोकं नुसतं ओझ आहे. काय, नुसतं ओझ म्हणून वागवायचं. किती किलोचं आहे ते, मग 2-4 किलो 5 किलो जेवढ्याचं असेल, मग 5 किलोचं आहे तर थोडं जास्त ओझ आहे आपलं, जर त्याच्यापेक्षा जास्त आहे तर मग आणखी जास्त ओझ. पण तेच शीश जर परमेश्वराच्या चरणावर झुकलं तर ते ओझ नाही, तर ओझच वागवतो आपण जीवनभर. मग अशा ओझ्याचं काय अर्थ आहे. मग ओझ वागवणारा एका प्राण्याचं नाव खूप छान आहे. काय त्याचं, काय, हा हुशार आहे तुम्ही. ओझ वागवणाऱ्याच्या प्राण्याचं नाव फार छान आहे, ते गाढव, ज्याला म्हणतात. संस्कृतमध्ये खूप छान छान नाव आहेत बघा. आपण म्हणतो ना की आपण शिव्या देतो, मराठी वगैरे काय असतील त्या, आपल्याला काय करायचं, परंतु अशा काही शिव्या संस्कृतमध्ये पण असतात बरं का. आणि त्या शिव्या इतक्या सुंदर असतात ना की इथे पण आपण बोलू शकतो. जसं एखाद्याला ए गाढव असं म्हणायचं असेल तर गाढव म्हणायचं नाही, काय म्हणायचं, शास्त्र सांगते लंबकर्ण अथवा वैशाख नंदन. वैशाख नंदन म्हणजे वैशाख महिना असतो बघा, चैत्रानंतर वैशाख येतो, म्हणजे मे महिना असं समजा, एप्रिल महिना किंवा मे महिना. तर त्या महिन्यामध्ये गवत वाळून गेलेलं असतं, हिरवं काही राहिलेलं नसतं. रस्त्याच्या कडेला गवताच्या काड्या छोट्या छोट्या कुठेतरी वाळलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आपण ग्रामीण लोक आहेत तर सगळं माहिती आहे. आणि मग काय होतं, ते गाढव आहे ना रस्त्याच्या कडेला चरायला जातं बरं का त्या दिवसात, वैशाख महिन्यात.
आणि चरता चरता 1 किलोमीटर 2 किलोमीटर 4 किलोमीटर चरत राहतं. चरत 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 अगदी दुसरं गावही येतं. त्याला काय वाटतं, अरे बाप रे, मागं वळून पाहतं, केवढं चरलो मी, अक्कोळनेर पासून तर केडगाव पर्यंत. हा, किती किलोमीटर आहे, 9-10. हा, एवढं किलोमीटर चरलो मी. वा वा, आता माझं नक्की पोट भरलं असेल. आणि तेच गाढव जेव्हा श्रावण महिन्यामध्ये चरायला जातं तर ते अगदी 15 फूटही पुढे जात नाही. का बरं? हा, चारा असतो ना. त्या दिवसात चारा नसतं म्हणून ते चरत चरत लांब जातं. परंतु इथे चारा असल्यामुळे ते 10-15 फूट, फार तर 20-25 फूट पुढे जातं. आणि मागं वळून पाहत, अरे एवढंच चाललं मी, अजून काही पोट भरलं, चरत राहा. ही गाढवाची परिस्थिती. याला म्हणतात वैशाख नंदन. आणि याला संस्कृत मध्ये अशी ही म्हणजे शिवी, एखाद्या माणसाला जर गाढव म्हणायचं असेल तसं म्हणायचं नाही, अरे तू वैशाख नंदन आहेस की काय, असं म्हटलं की त्याने, समजदार आहे तर त्याने समजून घ्यायचं की हा मला स्पष्टपणे गाढव म्हटलाय. नाही तर तू खुश होऊन जाईल, वा किती छान म्हटलं मला. जो खुश झाला तो गाढव, नाही तर ज्याला कळलं की अरे चूक झाली माझी. अशा प्रकारे ज्याला कुत्रा म्हणायचं असेल तर त्याला संस्कृत मध्ये म्हटलं जातं ग्रामसिंह. ग्रामसिंह म्हणजे बघा, कुत्रा जो असतो तो आपल्या गल्लीमध्ये भुंकतो, मोठमोठ्याने भुंकतो फार, आणि दुसऱ्याच्या गल्लीत गेला की शेपूट दाबून पळतो. का बरं? कारण भीती वाटते. आपल्या गल्लीमध्ये तो वाघ असतो, दुसऱ्याच्या गल्लीत गेला की भिजली बिल्ली. अशा प्रकारे हे कुत्र्याचं लक्षण आहे. पण त्याला ग्रामसिंह म्हटलं जातं. ग्रामसिंह म्हणजे तो फक्त गावचाच वाघ आहे. दुसऱ्या गावात गेला की बाकीचे कुत्रे त्याच्यावर येऊन भुंकतात, आणि मग ही जी पद्धत आहे याला फार भीती वाटते ना कुत्र्याला, म्हणून त्याला ग्रामसिंह, फक्त गावचाच वाघ आहे. तसंच एखाद्या माणसाला म्हणायचं असेल, काय तू फक्त तुझ्या घरचा किंवा घरचा नाही, तू गल्लीतलाच वाघ आहे, बाकी दुसऱ्या गल्लीत येऊन दाखव मग बघू. मग तो जो आहे ना तो खरा ग्रामसिंह आहे. अशा माणसाला ग्रामसिंह संस्कृतमध्ये म्हटलं जातं. अशा प्रकारे खूप छान आपला विषय होता. चला, हे काय म्हणतात, याचा आणि भागवताचा काही संबंध नाही, पण एक प्रासंगिक होतं म्हणून सांगून दिलं. तर बघा, या ठिकाणी सांगितले की ज्या व्यक्तीचं डोकं भगवंताच्या चरणावर वाकलं नाही ते काय आहे, ओझं आहे. त्यानंतर म्हटले बघा, ज्या व्यक्तीचे हात, त्या ठिकाणी हात बर का, ज्या हाताने देवाची कधी सेवा केली नाही, फक्त देवाची सेवा म्हणजे पूजा करणं वगैरे एवढंच नाही बरं का, तुम्ही कुठे जाऊन मंदिराची झाडलोट जरी केली तरी देवाची सेवा आहे. एखाद्या पंक्तीमध्ये वाढायचं काम केलं ती देवाची सेवा आहे. जर एखाद्या म्हणजे गुरु आहेत किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांची कधी सेवा करून दिली, कुठली सेवा असो, तर ती सुद्धा भगवत सेवा आहे. अशी सेवा जर कधी आपल्या हातून झालीच नाही तर ते हात जे आहेत ते का मेलेल्या माणसाचे हात म्हटले, मुर्द्याचे हात होते, बाकी काही नाही. पुढे म्हटले, ज्या माणसाचे डोळे, ज्या डोळ्यांनी कधी आनंद सोहळा सुख सोहळा पाहिलाच नाही, ज्याने कधी भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहिलंच नाही, असे जे डोळे आहेत ते काय आहेत, ते म्हणजे नावापुरते डोळे आहेत बस. जसं मोराचे पंख आहेत बघा, मोराच्या पंखावर सुद्धा डोळ्याचं चित्र असतं बघा, असतं ना, तर ते काही कामाचं आहे का, नुसतं शो आहे. मग ते जे मोराच्या पंखावरचे जे डोळे आहेत त्याच्या सारखं याचं होऊन जातं. हे जे आहे बघा, आपले डोळे सुद्धा मोर पंखावरचे डोळे बनून जातील. पुढे म्हटलेले की बघा, आपल्याकडे पाय आहे आणि पाय असून जर आपण भगवान परमेश्वराच्या रस्त्याने कधी चाललोच नाही तर आपण पाय असूनही झाडं आहोत. झाडं जशी चालत नाही, चालू शकत नाही, मग आपण चालू शकतो ना. चालू शकत असूनही जर आपण भगवत चर्चा ऐकण्याकरता 2-5 पावलं चालत नाही, जर आपण दिंडी करत नाही, कधी भगवत मंदिरापर्यंतही आपली जाण्याची शक्ती नाही, तर असे माणसं झाडं आहेत, झाडं निव्वळ, पाय असूनही झाडं. यानंतर सांगितले बघा, भगवान परमेश्वराच्या या अनेक प्रकारची जी उपासना आहे, या सगळ्या प्रकारे जर केलं नाही, तुम्ही कान आहेत, कानाने श्रवण केलं नाही, डोळे आहेत, नाक आहे, भगवान परमेश्वराच्या या सगळ्या गोष्टीचं सेवन केलं नाही तर तुमचे सगळे इंद्रिय निरर्थक आहे, तुमचं जीवन निरर्थक आहे. जर जे जीवन भगवान परमेश्वराच्या सेवेत लागलं नाही ते जीवन निरर्थक आहे. त्याच आणखी पुढे सांगितले की बघा, ज्या व्यक्तीनं नाकाद्वारे भगवान परमेश्वराच्या चरणावर वाहिलेल्या तुळशीचा वास घेतला नाही, त्या व्यक्तीचे नाक नाही आहेत. ते फक्त काय म्हणायचं, त्याला घेतोय, जगतोय म्हणून जगतोय, श्वास घेतोय म्हणून घेतोय, त्याला जगण्यामध्ये काहीही अर्थ नाही.
त्याचं श्लोक दिलेला आहे, जीवन छवो भागवतांघ्रीरेषु न जातु मत्यो भिलभेत यस्तु श्री विष्णुपद्या मनुजस्तुलस्याः शश्वन् छवो यस्तु न वेदगंधम. ज्या व्यक्तीनं तुळशीचा वास घेतला नाही तर त्या व्यक्तीचा जो श्वास आहे तो घेतोय आणि सोडतोय फक्त शव आहे. बघा, मग शव म्हटलेलं आहे, तो श्वासच घेत नाही म्हटलंय. इतकं सुंदर वर्णन केलंय. ज्या व्यक्तीच्या कपाळावर संत चरण रज लागली नाही याचं इथेच वर्णन केलेलं आहे. ज्याच्या कपाळावर, ज्याच्या माथ्यावर संत चरण रज लागली नाही तर त्या व्यक्तीचं जीवनही अत्यंत खराब आहे. त्याच्या जीवनामध्ये कधी कृतार्थता, धन्यता येऊच शकत नाही. बघा काय म्हटले, ज्या व्यक्तीच्या संतांची चरणरज ज्याच्या डोक्यावर लागली नाही त्या व्यक्तीचं जीवन जे आहे जीवत असूनही मुर्दा आहे म्हटलंय. स्पष्ट सांगितलं बरं का. हवं तर तुम्ही कधी वाचून घ्या. न जातु मर्त्यो अभिलभेत यस्तु. तो जीवित असूनही मृत आहे. मग बघा, आपण जिवंत आहेत ना. कधीतरी माऊलीच्या रस्त्याची धूळ लावली आपण कपाळाला म्हणजे आपण जिवंत. नाहीतर मग मुर्दे येतं. मग जे माणसं मेलेले आहेत पण जिवंत दिसतात तर मग त्यांना काय म्हणायचं, भूत नाही का ते. जे मेले असूनही जर दिसतात म्हणजे ते भूतच आहेत. मग आपल्याला भूतासारखं जगायचं की माणसासारखं जगायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारे भगवान परमेश्वराची कृपा आपल्यावर व्हावी याकरता निरंतर जो व्यक्ती सत्संग श्रवण करतो तर त्या सत्संगामधून होतं काय, सगळ्यात पहिलं त्याच्याकडे एक कठोर हृदय जे असतं ते विरघळून जातं. विरघळून गेलेलं जे हृदय आहे, अंतःकरण आहे, भगवान परमेश्वराच्या दिशेने वाहायला लागतं आणि त्याच्याशी एक रूप होऊन जातं. आणि तो जो व्यक्ती आहे भगवान परमात्म्याशी एक रूप झाला, त्या परमात्म्याप्रती अगाध भक्ती, अगाध प्रेम ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न झालं, त्या व्यक्तीच्या अंतःकरणामधून भगवान परमेश्वराप्रती उत्पन्न झालेल्या प्रेमातून अश्रुधारा व्हायला लागतात. निरंतर अश्रुधारा, अश्रुपात आणि संपूर्ण शरीर अत्यंत रोमांचित होऊन जातं. रोम रोम त्या ठिकाणी केवळ कृष्ण 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 बोलायला लागतात. आणि हीच खरी भक्ती आहे ज्याच्यामधून ज्याही वस्तूला हात लावणार ती वस्तू कृष्णमय होऊन जाते. बघा, जनाबाईंच्या गौऱ्यामधून का बरं विठ्ठल विठ्ठल निघत होतं? त्याचं काय कारण आहे? सुखामेळांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल निघत होतं, त्याचं काय कारण आहे? या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे या सर्व संत महापुरुषांच्या जीवनामध्ये भगवत प्रेम याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं. केवळ भगवंताविषयी अफाट प्रेम, अनंत प्रेम. आणि हे अशी प्रेमी मूर्ती जे आहेत, प्रेमी साधक जे आहेत, अशा संत महापुरुषांची संगती जर आपल्याला मिळाली तर आपणही त्यांच्यासारखे प्रेमी होऊन जातो. म्हणून ही सत्संगती फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपल्या सत्संगाचा आज हा दिवस खूप व्यवस्थित पूर्ण